सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारीची ओळख आणि भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब. लेक्चर नंबर 1 इंट्रोडक्शन, प्रस्तावना, मीनिंग, अर्थ, डेफिनेशन अँड फीचर्स ऑफ पार्टनरशिप बिझनेस. नेक्स्ट, बारावी वाणिज्य या वर्गासाठी जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये एकूण 10 प्रकरणे आहेत. 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर. 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर. 5 डेथ ऑफ पार्टनर. 6 डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन. 7 बिल्स ऑफ एक्सचेंज, व्यापारी हुंडी किंवा व्यापारी पतपत्र. 8 कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स, भागांची विक्री. 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे वार्षिक विवरणपत्रांचे वर्गीकरण. आणि 10 कॉम्प्युटर इन अकाउंटिंग, संगणकीय लेखांकन. असे एकूण 10 प्रकरणे आपणास 10 जी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आपणास अभ्यासक्रमामध्ये ते दिलेले आहेत. आणि या 10 प्रकरणामध्ये आपणास पूर्ण अभ्यासक्रम यावर्षी घ्यावायचा आपणास आहे. आणि म्हणून हे 10 प्रकरणे अतिशय महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, यातलं पहिलं प्रकरण आज आपण सुरू करत आहोत ते आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, म्हणजे भागीदारी संस्थेची भागीदारी संस्था आणि त्याची भागीदारी संस्थेचे अंतिम हिशोब, वार्षिक हिशोब. यामध्ये आपण कंटेंट चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, कंटेंट 1.1 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची ओळख, अर्थ आणि व्याख्या. 1.2 द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, भारतीय भागीदारी कायदा 1932. 1.3 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, भांडवल खाते जे आहे त्या भांडवल खाते यामध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट यामध्ये आपणास पाहायचा आहे. असे 3 पॉईंट पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पाहून घ्या. 1 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप,
2 द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि 3 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू भागीदारी संस्था, म्हणजे भागीदारी संस्थेची ओळख, भागीदारी संस्थेची ओळख आणि भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब, फायनल अकाउंट्स. नेक्स्ट, आता आपण सुरुवात करूया टॉपिक 1 मधील इंट्रोडक्शन, ओळख. आता आपणास माहिती आहे की व्यापारी संघटनेचे किंवा व्यापारी असोसिएशनचे किंवा व्यवसाय संघटनेचे अनेक प्रकार आहेत आणि त्यामध्ये एकल व्यापारी म्हणजे पूर्वी वस्तू विनिमय अवस्था होती. त्याच्यानंतर मग एकल व्यापारी संस्था 11वीमध्ये आपण पाहिलं. एकल व्यापारी प्रोप्रायटरी कन्सर्न, उदाहरणार्थ सायकल दुकान असेल, किराणा दुकान असेल, अशा ज्या गोष्टी आहेत, छोटे छोटे उद्योग, लहान व्यवसाय, तर हे प्रोप्रायटर एकल व्यापारी करत असत. परंतु त्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागल्या. एकल व्यापारी संस्थेमध्ये ज्या समस्या आहेत त्या एवढ्या अनेक समस्या त्यामध्ये दिसून येत होत्या. आणि एकल व्यापाऱ्यामध्ये कसं असायचं, मालकी एकाच व्यक्तीकडे आणि जबाबदारीसुद्धा एकाच व्यक्तीकडे, भांडवल एकाच व्यक्तीचं, देखरेख, नियंत्रण, समन्वय, सर्व गोष्टी एक पात्री नाटकासारखं, एक पात्री प्रयोगासारखं हे एकल व्यापाऱ्याचं व्यवसाय होता. परंतु एकल व्यापाऱ्याचा व्यवसाय हा चालवताना त्यामध्ये अनेक प्रकारचे दोष, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसून आलेल्या आहेत. मग उदाहरणार्थ आता एकल व्यापारी एक व्यक्ती जो आहे आणि त्याचा जो व्यवसाय आहे तोच व्यवसाय पुढे त्याची पिढी पुढे नेईल असं सांगू शकत नाही. आणि म्हणून काय झालं, एकल व्यापाऱ्याच्या व्यवसायाचं उच्चाटन करण्यासाठी एकल व्यापारी व्यवसायामध्ये, व्यक्तिगत व्यापारी व्यवसायामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी, त्या समस्येमधून प्रगती करण्यासाठी जी एक संस्था निर्माण झालेली आहे त्याच्यानंतरची ती म्हणजे आहे भागीदारी संस्था. भागीदारी संस्था आणि एकल व्यापारी संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी होत्या. मग त्यामध्ये भांडवलाची समस्या असेल. एकल व्यापारामध्ये किती शक्ती असणार आहे, भांडवल त्याची भांडवलाचा अभाव आहे, व्यवस्थापनाचा अभाव आहे, कौशल्याचा अभाव आहे, देखरेख, नियंत्रण, तोटा याचा झाला तर व्यवसाय पुढे तो चालू शकेल किंवा नाही असं सांगता त्याच्यामधून येऊ शकत नाही. आणि म्हणून एकल व्यापाऱ्याच्या व्यवसायामध्ये ज्या अडीअडचणी होत्या आणि परत एकट्याचीच मालकी असायचं, एकट्याचंच व्यवस्थापन, एकट्याचंच नियंत्रण, सगळं एक माणूस कुठे कुठे पाहणार. आणि या समस्येमधून पुढील जो व्यवसाय संघटनेचा प्रकार निर्माण झाला तो म्हणजे भागीदारी संस्था, भागीदारी संस्था, भागीदारी संस्था. आपण पाहूया इंट्रोडक्शनमध्ये आपणा लक्षात येईलच. द सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे एकल व्यापारी व्यवसाय जी पद्धत आहे ती पद्धत हॅज इट्स लिमिटेशन्स. म्हणजे द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन्स. एकल व्यापारी व्यवसायामध्ये प्रोप्रायटरला, व्यवसाय चालकाला काही मर्यादा होत्या. सच ॲज लिमिटेड कॅपिटल, मर्यादित भांडवल, लिमिटेड मॅनेजरिस्की ॲबिलिटी, व्यवस्थापकीय कौशल्य, अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी, नो स्टॅबिलिटी, स्थिरता नाही, ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन म्हणजे विशेषतेचा अभाव त्यामध्ये दिसून आलेला आहे. इत्यादी गोष्टी एकल व्यापारी व्यवसायामध्ये उणिवा होत्या. हेन्स व्हेन अ बिझनेस इज टू बी सेटअप ऑन अ स्केल which needs more capital
and involves more risk. Two or more persons come together to run it. आणि म्हणून एकल व्यापारी व्यवसायामध्ये ज्या सर्व अडचणी आहेत, ज्या सर्व समस्या आहेत, त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढील एक व्यापारी संघटनेचा जो प्रकार आलेला आहे तो म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन त्यामधील ज्या अडचणी आहेत, रिस्क, नंतर भांडवल मॅनेजमेंट, त्यानंतर कंट्रोल, त्यानंतर मग स्टॅबिलिटी, ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन, लायबिलिटी जबाबदारी, या सर्व ज्या गोष्टी आहेत, भांडवलाची जी कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी काय निर्माण झालं तर निर्माण झालेलं आहे ते म्हणजे हेन्स व्हेन अ बिझनेस इज टू बी सेटअप ऑन अ स्केल विच नीड्स मोर कॅपिटल अँड इन्व्हॉल्व्स मोर रिस्क, 2 or more persons come together to run it. आणि 2 किंवा 2 पेक्षा व्यक्तींनी एकत्र येऊन काय केलं, त्यामध्ये भांडवल आणलं, व्यवस्थापन आणलं, रिस्क घेतली आणि यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो, भागीदारी संस्था. कारण ते व्यवसाय आता चालू लागले. आणि म्हणून पहिला जो टॉपिक आपला आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची ओळख. भागीदारी संस्था निर्माण का झाली, कशातून निर्माण झाली, त्याचा उगम कसा झालेला आहे तो आपण यामध्ये पाहिलेला आहे. दे ॲग्री टू शेअर द कॅपिटल, द मॅनेजमेंट, द रिस्क अँड प्रॉफिट्स ऑफ बिझनेस. सच म्युच्युअल रिलेशनशिप बेस्ड ऑन अन ॲग्रीमेंट अमंगस दिस पर्सन इज टर्म ॲज पार्टनरशिप. आणि ज्या सर्व उणिवा भांडवल संदर्भात असतील, मॅनेजमेंट संदर्भात असतील, ॲबिलिटी संदर्भात असतील, स्पेशलायझेशन संदर्भामध्ये असतील, नंतर धोक्याच्या संदर्भामध्ये असतील, नफा तोटा, या सर्व नियंत्रण देखरेख, या सर्व बाबीमधील ज्या काय सगळ्या उणिवा एकल व्यापारीमध्ये होत्या त्या सर्व उणिवा भागीदारी संस्थेमध्ये निघून जातात. आणि कारण इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित त्यांनी शक्ती लावलेली असते आणि आज त्यामधून जो व्यवसाय केला जातो, त्यामधून जो व्यवसाय रन केला जातो त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्था, भागीदारी संस्था, पार्टनरशिप असं म्हणतो. आणि म्हणून द पर्सन्स म्हणजे असे व्यक्ती who have entered into the partnership are individually known as partners. आणि अशा भागीदारी संस्थेमध्ये व्यक्तिगत ज्या व्यक्ती त्यामध्ये सदस्य म्हणून काम करतात, अशा भागीदारी संस्थेमध्ये, अशा व्यवसायामध्ये ज्या व्यक्ती एकत्रित येऊन सदस्य म्हणून, मेंबर म्हणून काम करतात त्यांना आपण म्हणतो पार्टनर्स. पार्टनर्स म्हणजे भागीदार, पार्टनर्स म्हणजे भागीदार, जसं रूम पार्टनर्स भागीदार आणि पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था असे 2 शब्द आलेले आहेत. पार्टनर म्हणजे भागीदार आणि पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनरशिप बिझनेस म्हणजे भागीदारी संस्था. आणि असे जे एकत्र येऊन जे मेंबर आहेत त्याला आपण म्हणतो पार्टनर्स असं म्हणतो. आणि या सर्वांना एकत्रित एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे, सर्वांनी समजून घ्यायचं, त्या एकत्रितला आपण म्हणतो फर्म म्हणजे व्यवसाय, फर्म म्हणजे भागीदारी संस्था. नेक्स्ट आता आपण मीनिंग अँड डेफिनेशन पाहणार आहोत. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, अर्थ आणि व्याख्या. आता आपल्या लक्षात आलं भागीदारी संस्था म्हणजे हे भागीदारी संस्थेचं हे आहे, 2 व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत, 2 व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. ह्याला म्हणायचं भागीदारी संस्था. ह्यालाच आपण म्हणतो भागीदारी किंवा भागीदारी संस्था हे आहे. ओके,
नेक्स्ट आता आपण पाहूया व्याख्या. अर्थ पाहू आता, व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे आपल्याला. पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज ॲन असोसिएशन of two or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. म्हणजे भागीदारी संस्था हे अशी एक संघटना आहे, अशी एक असोसिएशन आहे की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय चालू करतात आणि त्यामधून नफा आणि तोटा ते मिळवतात. आता आपण पाहूया डेफिनेशन, व्याख्या. Indian Partnership Act 1932 Section 4 defines the partnership as. भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932 4 या कलमानुसार केलेली व्याख्या. पाहूया आता, ही पाठ करायची आपल्याला व्याख्या, सगळ्यांची ही व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे. व्याख्या आहे, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profits of a business carried on by all or anyone, them acting for all. It is the relation between persons. भागीदारी संस्था म्हणजे हे व्यक्तीमधील काय आहे, सहसंबंध आहेत. who have agreed to share the profits of a business, की जे एकत्र येऊन आपला प्रॉफिट लॉस काय करतात ते शेअर करतात, वाटून घेतात आणि काय करतात ते कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे एक सर्व एकासाठी आणि एक सर्वांसाठी, म्हणजेच एकमेकांसाठी जी संस्था काम करते तिला आपण म्हणतो भागीदारी संस्था. एक दुसरी व्याख्या आपल्यासमोर आलेली आहे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी, Partnership is the relation existing between persons competent to make contract who agree to carry on a lawful business common with view to earn a private gain. म्हणजे अस्तित्वात असलेल्या भागीदारांचे जे कॉन्ट्रॅक्ट किंवा करार झालेला असतो, कायदेशीर करार झालेला असतो आणि त्यामधून ते आपला एक व्यवसाय पुढे नेतात आणि त्यामधून ते प्रायव्हेट गेन आणि मग ते आपला त्यामधून नफा कमवतात, त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्था. नेक्स्ट, भागीदारी संस्थेचं हे बोध चिन्ह, फ्रेंडशिप्स. नेक्स्ट, अशा पद्धतीने आपण आता इथे पाहिलेलं आहे. आता पहा, या तासामध्ये आपण काय केलं, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, भागीदारी संस्थेची ओळख आणि भागीदारी संस्थेचे अंतिम हिशोब, यामध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. एक मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ती आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण दोन व्याख्या पाहिल्या, प्रोफेसर हँडी आणि इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यापैकी एक व्याख्या आपण करायची आहे. त्यानंतर द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, हे तीन गोष्टी आपण ह्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तरी हा जो व्हिडिओ आहे, तास आहे, व्यवस्थित याचा अभ्यास करा, माहिती घ्या. पुस्तक आपलं टेक्स्टबुक आपल्यासमोर पाहिजेत. प्रत्येक तासाच्या वेळी आपलं टेक्स्टबुक समोर असणं गरजेचं आहे. आणि टेक्स्टबुक आणि आपण पाठवलेलं जे लेक्चर आहे ते व्यवस्थित पहा आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओ आपण पाहून आपली कन्सेप्ट, आपला कंटेंट जो आहे तो समजून घेणे गरजेचे आहे. तरी
धन्यवाद.